विश्व 24 न्यूज हर पल आपके साथ। आज या ठिकाणी आपण बावडा या गावामध्ये दलित कोब्राचे संस्थापक अध्यक्ष भाई विवेक चव्हाण आपल्या समोर आहेत आणि त्यांना आपण काही प्रश्न विचारणार आहोत। भाई, आपण दलित कोब्रा या माध्यमातून दलिताचं एक मजबूत असं संघटन महाराष्ट्रावर उभं आहे आणि आता आपल्या महाराष्ट्रामध्ये काही दलितांवर आता सध्या अन्याय अत्याचाराच्या घटना वाढत आहेत, त्याबद्दल आपलं काय मत आहे? प्रथमतः 20 वर्षानंतर मी इंदापूर तालुक्यामध्ये आज आलेलो आहोत। आज इंदापूर तालुक्यातल्या बऱ्याचशा गावाखेड्यामध्ये मी फिरलो, बऱ्याचशा कार्यकर्त्याच्या भेटीगाठी घेतल्या आणि ज्यावेळेस आम्ही इंदापूर तालुक्यामध्ये यायचो त्यावेळेस दलित अत्याचार वाढलेले होते। आम्ही गावागावामधला अत्याचार गाडून टाकला, लोकांना सोयीसवलती दिल्या, परंतु लोकांनी निळा झेंडा सोडला आणि पाटलाच्या वाड्यावर उजरेगिरी करायचं काम चालू केलं। त्याचा परिणाम असा झाला की दलितांचा जो धाक आम्ही 20 वर्षापूर्वी निर्माण केला होता तो धाक आता कमी झालेला आहे आणि 20 वर्षामध्ये आता गेल्या 5-6 वर्षामध्ये दलितांवर जेही अन्याय अत्याचार या तालुक्यामध्ये झाले ते एकाही अत्याचाराला न्याय मिळालेला नाही। गायरानावरच्या ज्या आमच्या लोकांनी त्या काळामध्ये 20 वर्षापूर्वी अतिक्रमण केलं होतं त्यामध्ये आम्ही 8च्या उताराची नोंद करून घेतली होती, परंतु आता नवीन सरकारच्या धोरणानुसार गायरानावरनं आमच्या लोकांना आखडून देण्याचा प्रयत्न चालू आहे। शिक्षणामध्ये शिक्षण महाग झालेलं आहे, आरोग्य महाग झालेलं आहे, त्यामुळं येत्या काही दिवसामध्येच भारतीय दलित कोब्राची पुन्हा एकदा या ठिकाणी झंझावात इंदापूर तालुक्यामध्ये आम्ही निर्माण करण्याचा प्रयत्न करतोय आणि लवकरच आम्ही 1 महिन्याच्या कालावधीमध्ये इंदापूर तालुक्यामध्ये एक मोठा दलितांचा ऐक्य मेळावा घेतोय की ज्या मेळाव्याला 10,000 लोक येतील। या अनुषंगाने आम्ही इंदापूर बावड्यामध्ये आलो होतो। आम्हाला असं वाटलं की जुने सहकारी आमचे भेटतील, परंतु जुने सहकारी काही अचानक आल्यामुळे भेटलो नाही। त्या पण मला असं वाटतं की ते पुन्हा एकदा आजच्या माझ्या येण्यानंतर ते जॉईन होतील आणि इंदापूर तालुक्यातल्या 100-150 गावामधले जे बी दलित आहेत ते दलित एका महिन्याच्या कालावधीमध्ये इंदापूर तालुक्यामध्ये जो मेळावा होईल त्या मेळाव्याला ते उपस्थित राहतील आणि 10,000 लोक त्या मेळाव्याला येतील। येत्या 2024च्या लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आपली भूमिका काय असेल? माझी भूमिका काय असणार? माझी भूमिका दलितांच्या हिताचा जो उमेदवार असेल त्या उमेदवाराला सपोर्ट द्यावा, परंतु इंदापूर तालुक्यामध्ये काल आम्ही हर्षवर्धन पाटलांच्या चुलत्याला निवडून दिलं आमच्या लोकांनी, त्यांनी बी आमच्यावर अत्याचार केले। हर्षवर्धन पाटलाच्या काळामध्ये हे आमच्या लोकांवर अत्याचार झाले आणि आत्ता दत्ताभाऊ बारणे यांच्या काळामध्ये बी दलितांवरना कुठल्याही स्वरूपाचा न्याय मिळाला नाही। त्यामुळं आधी आम्ही आमचा समाज संघटित करू आणि जर समाजाला वाटलं तर मग राजकीय भूमिका आम्ही हे करू, पण तोपर्यंत आता समाजाच्या पुन्हा एकदा न्यायाची मुहूर्तमेढ रोवण्याचा प्रयत्न आम्ही आजच्या या दौऱ्याच्या निमित्ताने करत आहोत। जवळजवळ आत्ता हे 24वे गाव आहे की या गावाला आम्ही भेट दिलेली आहे। राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व 24 न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।